नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 आर्थिक विकास या पाठातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. आजच्या या भागातील अभ्यास घटक आहेत बँकांचे राष्ट्रीयीकरण, राष्ट्रीयीकरणाची पार्श्वभूमी, 20 कलमी कार्यक्रम, कामगार समस्या या घटकांचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे बँकांचे राष्ट्रीयीकरण. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीयीकरणाची पार्श्वभूमी. आता राष्ट्रीयीकरण म्हणजेच काय, तर राष्ट्रीयीकरण ही खाजगी संस्था किंवा कंपनी सरकारने घेऊन आपले व्यवस्थापन तिथे बसवण्याची प्रक्रिया होय. राष्ट्रीयीकरण म्हणजे काय, तर खाजगी संस्था किंवा कंपनी सरकारने घेऊन आपले व्यवस्थापन तेथे बसवण्याची प्रक्रिया होय. भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकेचे राष्ट्रीयीकरण होणे गरजेचे होते. राष्ट्रीयीकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. याच्याच जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे आवश्यक होते. तसेच पहा की लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे अशी मागणी केली. कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. पहा, तुमच्या पुढे जे चित्र दिसत आहे त्या चित्र आहे लाल बहादूर शास्त्री यांचे. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. पहा, श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करावे अशी मागणी केली होती. माहीत आहे का तुम्हाला, प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै
1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा समावेश होता. 1980 मध्ये आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. म्हणजे प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे 20 कलमी योजना. 20 कलमी योजना 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प केला. 1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणे. 2. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. तसेच 3. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी राखणे. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्र उद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. हे काय आहेत तर 20 कलमी योजना, 20 कलमी कार्यक्रम. 20 कलमी कार्यक्रम 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि त्याच्या तरतुदी या आहेत. पहा, तुम्हाला जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे कावसजी दावर यांचे. कावसजी दावर यांचे चित्र आहे. यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे कापड गिरणी. कापड गिरणी. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे कामगार समस्या. मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जातो. मुंबईत पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली. त्यानंतर अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या. त्यामध्ये दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झालेल्या आहेत. आणि हा जो भाग आहे कापड गिरण्यांचा, या भागाला गिरणगाव, या भागांना गिरणगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती. काही उद्योगात कामगारांचे पगार वाढ होते. त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. पहा, 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. का झालेला आहे असंतोष? तर काही उद्योगामध्ये कामगारांचे पगार वाढत होते.
त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. तसेच गिरणी कामगारांपेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा मिळत होत्या. त्याचबरोबर 1981च्या दिवाळीत 20% बोनस मिळण्याची गिरणी कामगारांना अपेक्षा होती. 1981च्या दिवाळीत 20% बोनस मिळण्याची गिरणी कामगारांना अपेक्षा होती. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकांशी वाटाघाटी करून 8 ते 17% बोनसची तडजोड केल्याने गिरणी कामगारात असंतोष निर्माण झाला. डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 65 गिरण्यांमधील 2.5 लाख कामगार 18 जानेवारी 1982 रोजी संपावर गेले. गिरणगावची धडधड थांबली, जणू मुंबईचे हृदयच बंद पडले. पहा की गिरणी कामगारांमध्ये जो असंतोष निर्माण झालेला होता. त्याचबरोबर डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली 65 गिरण्यांमधील 2.5 लाख कामगार 18 जानेवारी 1982 रोजी संपावर गेले. गिरणगावची धडधड थांबली, जणू मुंबईचे हृदयच बंद पडले आहे. माहीत आहे का तुम्हाला, महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. माहीत आहे का तुम्हाला, सांस्कृतिकदृष्ट्याही लोकनाट्य, लोककला, साहित्य या क्षेत्रात कामगार वर्गाने मोठे योगदान दिलेले आहे. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळे लोकप्रिय होते. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्या कविताद्वारे घडवले होते. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे हे 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते. हे चित्र आहे बाबासाहेब भोसले यांचे. बाबासाहेब भोसले हे 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री अंतुले यांनी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी कायदा रद्द करण्याची मागणी केली. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला होता. कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केले. सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. प्रदीर्घ काळ चाललेला पहिला संप होता. सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. परत एकदा पहा, मुख्यमंत्री अंतुले यांनी त्रिपक्षीय समिती नेमली होती. त्रिपक्षीय समिती कोणी नेमली होती? मुख्यमंत्री अंतुले यांनी त्रिपक्षीय समिती नेमली होती. पुढे बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले आणि कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणे करेल अशी भूमिका बाबासाहेब भोसले यांनी घेतली होती. डॉक्टर दत्ता सामंत यांनी कायदा रद्द करण्याची मागणी केली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी कायदा रद्द करण्याची मागणी केली. त्याचबरोबर कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केले
कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केले आणि सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला. प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिला संप होता. सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. संप दीर्घकाळ चालल्याने पुढे त्याचा जोर ओसरला आणि कामगारांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. संप दीर्घकाळ चालल्याने पुढे त्याचा जोर ओसरला आणि कामगारांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. तसेच पहा की कापडाऐवजी पॉलिएस्टरला महत्त्व आल्याने गिरण्यांमधील कापड विक्रीवर परिणाम झाला आणि मुंबईतील गिरण्या सुरत व गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्या. कापडाऐवजी महत्त्व कशाला आलेलं आहे? पॉलिएस्टरला महत्त्व आले आणि गिरण्यांमधील कापड विक्रीवर त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे मुंबईतील गिरण्या सुरत व गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्या. हा आजचा तुमचा अभ्यास आहे. प्रश्न 1. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणी केली? 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणी केली? प्रश्न 2. पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? प्रश्न 3. 20 कलमी कार्यक्रम स्पष्ट करा. 20 कलमी कार्यक्रम स्पष्ट करा. प्रश्न 4. गिरणी कामगार संपावर गेले. गिरणी कामगार संपावर गेले. आणि प्रश्न 5. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.